हे बघा काय किती पाऊस चालू आहे इकडे. खूप जोरात पाऊस चालू आहे. कात्रपला असं पाणी पण भरलंय. त्याच्याजवळ आणले काल स्वीट कॉर्न. आता मुलांना काय अजून नाही आवडत, त्यांच्यासाठी आता कुकरमध्ये मी पॉट बनवणार आहे. मला भाजून खूप आवडतं, तर माझ्यासाठी मी फक्त भाजते. आणि आमच्या मोठ्या मुलाचे खूप काटके आहेत, त्याला भाजलेले नाही आवडत. त्याला आता हे बॉईल करून देते. हे राईस झालाय, आता कुकरला लावते. पिन्नू आणि दादा आज काय खाणार आहे? स्वीट कॉर्न. किती फ्रेश फ्रेश आहेत. मस्त एक टेम्पो करून आला होता, गावाकडचं असेल कदाचित. खूप वेळ होती त्या टेम्पोवरती. पाणी टाकून मका टाकलेला आहे. थोडस मीठ टाकलेलं टेस्ट छान येते. पाणी टाकलेलं आहे थोडस. बॉईल करायला ठेवते. अगदी एक शिट्टी झालेली आहे. हवा चांगली काढून देते. सुंदर भारी स्मेल येते. निघते का बघू. चांगली शिजले एका शिट्टीमध्ये. ही तुरीची डाळ सालासकट आहे, विदाउट पॉलिश. UP ला आम्ही गेलो होतो ना, तिथली डाळ आहे. शेतातली डाळ आहे, बिलकुल खराब झालेली नाही. आता ही मुगाची डाळ. मी 3 प्रकारच्या डाळी घेते, तुरीची, मुगाची आणि ही मसूरची डाळ. या तिन्ही डाळ मिक्स करून मी डाळ बनवते. तुम्हाला पुढे मी दाखवले मी कशी डाळ बनवते. तुरीच्या डाळीला कीड लागू नये म्हणून ना बोरी पावडर टाकलेली आहे. त्याच्यामुळे मी अशी 2-3 वेळा स्वच्छ पाण्यामध्ये धुते. दोन 3 पाण्यामध्ये ती वॉश करते. आता हे तिन्ही डाळी दिसताना खूप थोड्या दिसत आहेत, पण बनवल्यानंतर खूप जास्त प्रमाणात होते ही डाळ. ज्या कुकर मध्ये ना कॉर्न बॉईल केले ना, त्याच कुकर मध्ये बटर टाकून घेतले. त्याला फक्त छानस असं मसाला टाकून आपण हे करूया. थोडीशी लाल तिखट थोडीच टाकते, आमचं छोटू खाणार नाही. त्याच्यानंतर थोडीशी कोथिंबीर, छान हलवून घेऊया.
बॉईल करताना थोडंसं मीठ टाकलेलं होतं, त्याच्यामुळे आता थोडंच टाकते मीठ. आणि हा आमचूर पावडर आहे. चाट मसाला नाहीये माझ्याकडे, मला वाटत होतं चाट मसाला असेल. चाट मसाला नसल्यामुळे आमचूर पावडर टाकते. आपण हे छान हलवून घेऊया. आणि आता आपले रेडी झालेले आहेत छान चटपटीत स्वीट कॉर्न. ऑलरेडी बॉईल असल्यामुळे ह्याला बॉईल करायची गरज नाही, फक्त बटर मध्ये ते छान कुक करून घ्यायचे होते. रेडी टू ईट. मस्त बाउल मध्ये टाकूया. आणि आपल्या घरातील लहान मुलांना मोठ्यांना सगळ्यांना आवडतील असे रेडी झालेले आहे चटपटीत स्वीट कॉर्न. 3 होते हे स्वीट कॉर्न. त्यातला एक स्वीट कॉर्न मी साफ करताना माझ्या छोट्याने तर ते कच्चच खाल्लं. आहे आपलं चटपटीत स्वीट कॉर्न. आवडीनुसार आहे. लिंबू टाकत आहे मी याच्यामध्ये. लिंबूने आणखीनच छान लागतो. आज मी बनवले आहे मुलांसाठी खास डिश, पावसाळी स्पेशल यम्मी स्वीट कॉर्न. खाऊन सांग मला कसं झालंय. आता मला खाऊन सांगा कसं झालंय. तुला आवडलं? आता मी खाऊन बघतो. तुम्हाला जर माझी डिश आवडली असेल तर माझ्या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि तुम्ही कशा पद्धतीने बनवता ते मला नक्की सांगा. थँक्यू. बाय. आणि पिल्लू दार उघडतोय. स्पेशल. हा, आज तुमच्यासाठी काहीतरी स्पेशल आहे. अरे वा वा वा, थँक्यू. तुमच्यासाठी स्पेशल बनवलेला स्वीट कॉर्न. अरे वा वाव. स्वीट कॉर्न. थांब, तुला पाहिजे मी खाऊ. यम्मी.